सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे। मात्र गेल्या काही वर्षात खाकी वर्दीतून होणारा भ्रष्टाचार, तोडपाणी याची चर्चा वाढली आहे। एकीकडे पोलिसांची नागरिकांशी मगरुरीची भाषा असते, तर दुसरीकडे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही। अशा परिस्थितीत इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यामुळे इचलकरंजीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं हे पोलीस दलाचं कर्तव्य आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस दल कार्यरत असलं तरी प्रत्यक्षात तसं कामकाज चालतं का, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। कारण एखाद्या पोलीस ठाण्यात जायचं म्हटलं तरी नागरिक 10 वेळा विचार करतात। कारण आधी गुन्हा दाखल होत नाही आणि झालाच तर न्याय मिळेल याची शाश्वती नसते। शिवाय दोन्ही बाजूंकडून पोलीस चिरीमिरीची अपेक्षा ठेवतात। सध्या इचलकरंजीतील एक ऑडिओ क्लिप गाजतीये। सलीमनं शहापूर पोलीस ठाण्यात मध्यस्थी केली, पण या सलीमनं पोलिसांचा व्यवहार पूर्ण केला नाही। त्यामुळे चक्क पोलीस निरीक्षकांसह अन्य कर्मचारी त्या सलीमच्या मागे हात धुवून लागलेत। त्याबद्दलची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। मी PI सूर्यवंशी बोलतोय अशा या क्लिपची सुरुवात आहे। दुसऱ्या एका ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस कर्मचारी सलीमशी बोलत असून, तुम्ही मध्यस्थी केली, माणसं आणून देतो म्हणून सांगितलं म्हणून व्यवहार ठरला होता, पण व्यवहार केला म्हणजे तुम्ही आम्हाला खरेदी केलं नाही, माणसं कधी आणून देणार ते सांग, अशा या क्लिपमध्ये उल्लेख आहे। हॅलो हॅलो सलीम PI सूर्यवंशी बोलतो, शहापूर पोलीस स्टेशन। हां बोला की। ते काय तुम्ही व्यवहार पूर्ण केला नाही का त्यांचा? बघा मी त्यांचं गाठ घालून दिली, त्यांचं फोनवरनं बोलणं झालंय काय, आणि तुम्ही मला इथं येऊन काय कबूल केलं होतं? तुम्ही देणार आहात, माझ्या समोर तुम्ही कबूल केलं होतं त्या देणार लोकांचं? नाही म्हणून सांगितलं। पैसे साहेब ते डुप्लिकेट नोटाचे पैसे आहेत साहेब। हा हे डुप्लिकेट नोटाचे पैसे आहेत, आपण देणार नाही। मी गावातला एकच चांगला माणूस आहे, त्या माणसाने सोडवायला मी आलतो, मी जायची जबाबदारी घेतली। काय मला बोललास तू तिथं आला त्यावेळेला काय बोललास मला तू? काय म्हणून? साहेब मी जबाबदार आहे, इथं समोर माझ्या समोर माणसाने सोडवायसाठी जबाबदारी मी घेतली आहे। जबाबदारी तू घेतली नव्हतीस। तू काय सांगितलंस? व्यवहाराला 5 तारखेला मी कबूल आहे म्हणून। आता जर उद्या त्यांनी तक्रार दिली साहेब, त्यांचं बोलणं झालंय, तू पोलीस स्टेशनला ये। हा येतोय, तुम्ही कोल्हापुरात आहे? पोलीस स्टेशनला ये, सांगतो तुला काय। हा ठीक आहे। दरम्यान मध्यस्थी करणाऱ्याबरोबर खोट्या नोटांच्या प्रकरणात पोलिसांचा व्यवहार ठरला आणि सलीमनं माणसं आणून देण्याचं मान्य केल्याचं बोललं जातंय। या ऑडिओ क्लिपमुळे पोलीस गुन्ह्यांचा तपास प्रामाणिकपणे करतात की आधी व्यवहार ठरवून काम करतात, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून तोडपाणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे।